नमस्कार, मी गायत्री कुके बोडके न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। माझ्या आजूबाजूची धूमधाम तुम्ही पाहतच असाल। सध्या मी आहे नाशिकमध्ये आणि नाशिकमधील डोंगरे वस्ती इथे एक मोठा एक्झिबिशन लागलेला आहे। बरं, या एक्झिबिशन मध्ये ना एकाच छताखाली तुम्हाला अनेक वस्तू मिळणार आहेत। म्हणजे आता लवकरच अवघ्या काही तासांवर आपला गणेशोत्सव, आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन हे होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आम्ही डोंगरे वस्ती इथे आहोत आणि इथे एकाच छताखाली तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती, त्याचबरोबर डेकोरेशनचं साहित्य, पूजेचं साहित्य, आणखीन काही घरात लागणाऱ्या ज्या सजावटीच्या वस्तू आहेत ते सगळं एकाच छताखाली मिळत आहे। आज आपण त्याच संदर्भात आलो आहोत। सो आपण आता इथे पाहूया की काय काय आहे आणि सगळ्यांकडून जाणून घेऊया त्यांचं मत काय आहे। तर माझ्यासोबत आता काही ग्राहक आहेत। काय सांगाल, कशी आहे गणपतीची मूर्ती? म्हणजे बाप्पांचे ज्या मूर्तीचे भाव आहेत त्यामध्ये काही चढ वाढ काय झालाय? मूर्ती तर छानच आहे, परंतु सध्या मूर्तीच्या किमती खूप जास्त झाल्या असं वाटायला लागले। घेणाऱ्यांची लगबग जास्त आहेच आहे आणि खूप कॉस्टली अशा मूर्ती वाटताय। शाडो मारुतीच्या मूर्तींकडे आता सध्या सगळ्यांचा कल आहे असं दिसतंय। एकंदरीत आम्हाला 2-3 मूर्ती खूप छान आवडल्या, पण दुकानदार काही व्यवस्थित रेट जमवून देत नाही। डेकोरेशन बद्दल काय सांगाल? म्हणजे डेकोरेशन चांगलं आहे, सगळे आनंदाचं वातावरण दिसतंय, सगळं जिकडे तिकडे सगळे लगबग खूप छान आहे आणि मूर्त आणि सगळंच व्यवस्थित आहे। इथे तुम्ही कुठून आलात? आम्ही नाशिक रोडवरून। म्हणजे नाशिक रोडवरून इथे खास डेकोरेशन? हो, हिंगणवेडा गाव आहे आमचं। तुम्ही काय सांगाल, कसा रिस्पॉन्स, म्हणजे कसं? नुसते ग्राहकांची फक्त लगबग चालू आहे। दुकानात आले की पूर्ण म्हणजे चलबिचल होते, काय घ्यायचं, कोणती घ्यायला पाहिजे आपण मूर्ती। आणि कॉस्टली खूप किंमत खूप जास्त सांगताय। छोट्या छोट्या मूर्ती 10-11 हजारापर्यंत सांगताय, कशा घेणार? म्हणजे एकंदरीत भाव जे आहेत सध्याचे ते खूप वाढलेत सगळ्याच गोष्टी। मूर्तिकारांचे पण खर्च वाढले, ट्रान्सपोर्टिंग वगैरे, त्यामुळे ते थोडे जास्तच किमती सांगताय यावेळेस। तर मी आहे डोंगरे वस्ती इथे कृषिका आर्ट्स म्हणून हे शॉप आहे आणि आपण आता ह्यांचे ओनर आहेत, त्यांच्याशी देखील बातचीत करूया। काय सांगाल, ग्राहकांचा रिस्पॉन्स कसा आहे? नक्कीच या वर्षी ग्राहकांचा आपल्या सजवलेल्या गणपतींना चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटत आहे आणि लालबागचा राजा असेल, दगडूशेठ हलवाई असेल आणि प्रामुख्याने या गणपतीला मागणी यावर्षी जास्त वाढलेली आहे नाही का, ग्राहकांचा कल या ठिकाणी वाढलेला आहे। नक्कीच, म्हणजे मी आता पाहिलं की तुमच्याकडे खूप वेगवेगळ्या स्टाईलचे म्हणजे बाप्पा आहेत। अगदी सेल्फी विथ बाप्पा आहे, लहान जे आहेत बाल गणेश ते देखील आहेत आणि फेटा वगैरे बांधलेले असे खूप वेगवेगळ्या बाप्पांच्या मूर्ती इथे आहेत। त्यांना कसा रिस्पॉन्स, नेमका कुठल्या बाप्पाला जास्त रिस्पॉन्स मिळतो? नक्कीच आता सजवलेला गणपती बाप्पा हे ट्रेंड नाशिकमध्ये वाढत चाललाय जास्त आणि ग्राहकांची मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। फेटा झालं, धोतर झालं, या ठिकाणी ज्वेलरी वर्क, फुल वर्क, पॅच वर्क या ठिकाणी मागणी वाढते आणि त्या पद्धतीचा रेट सुद्धा कस्टमर द्यायला तयार असतात। हा, नक्कीच, म्हणजे एकंदरीत रिस्पॉन्स देखील तेवढाच चांगल्या पद्धतीने आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेत आणि या वर्षीच्या तुलनेत काय म्हणजे आहे काही समजले की चांगला? नाही, नक्कीच ग्राहक वाढले या वर्षी सुद्धा आपले। मागच्या वर्षी ज्यांनी गणपती घेऊन गेले त्यांच्या याच्याने अजून कस्टमर आपले वाढलेले आणि कृषिका आर्ट्स म्हटलं की सगळ्यांना आठवतं सजवलेले गणपती बाप्पा। दरवर्षी असतो म्हणजे तुमचा? हो, नक्की दरवर्षी असतो या ठिकाणी डोंगरेला। तो ह्यांचं हे स्टॉल दरवर्षी असतं आणि त्यांच्या मते त्यांना खूप छान रिस्पॉन्स मिळतो इथे। तर आपल्यासोबत आता या मावशी आहेत, ह्यांच्याकडे आहे ना डेकोरेशन प्लस बाप्पा असं दोन्ही अवेलेबल आहे। आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूया। कसा ग्राहकांचा रिस्पॉन्स आहे तुम्हाला यावर्षी? चांगला आहे, पण थोडे पाऊस होते ना त्याच्यामुळे थोडंसं हे नाही, पण आमचं चांगलंच आहे, असं घेत्या येत्या जात्या पण परत गिऱ्हाईक येतं आमच्याकडे। ओके, किती दिवसांपासून आहे तुम्ही इथे? 10 दिवसापासून। 10
आणि म्हणजे तुमच्याकडे डेकोरेशन आणि प्लस बाप्पा दोन्ही आहे, दोन्ही आहे. दोघांनाही रिस्पॉन्स हो, चांगला response. ओके. मग तरी म्हणजे असं कधी होतं का की बाबा प्राइस खूप हाय आहे? खूप कमी करायला लागते, परत मग वाढवा, मग असं कमी करून देतो आम्ही पण देते. म्हणजे एकंदरीत ग्राहकांचा रिस्पॉन्स हा त्यांना मिळतो. आणि कमी करून का होईना त्यांना खुश करायचं. ओके. सो ग्राहकांना ते नाराज करत नाहीयेत कारण बाप्पा येणार आहे, बाप्पा येणार सगळ्यांचा आणि सगळ्याला आनंद पाहिजे. मुली असतात आम्ही लवकर देतो. अच्छा. म्हणजे मुली असाल तर लवकर या कलेक्ट करायला. सो ग्राहकांचा रिस्पॉन्स त्यांनाही खूप छान मिळतोय आणि अगदी ते वाजवी दरात तुमच्यापर्यंत गोष्टी ह्या पोहोचवतायत, तुम्हाला देत आहेत. सो मी आता आणखीन एका शॉपमध्ये पुढे आली आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की किती छान मूर्ती आहे. अगदी छान फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे. म्हणजे जे धोतर वगैरे असतं त्याला तुम्ही पहा किती सुंदर पद्धतीने हे डेकोरेशन केलेलं आहे. अगदी मुकुट देखील त्यांनी छान केला आहे. बरं इतकंच नाही, इथे आणखीनही पुढे ना खूप छान छान मूर्ती आहेत आणि खूप छान जी कला आहे ना ते मूर्तींमधून मूर्तिकाराने जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे ही सजवण्याचं जी पूर्ण कला असते, कलाकुसर इथे दिसून येते. माझ्यासोबत इथले जे आहेत आपण त्यांच्याशी आधी बातचीत करूया. मी प्रथमेश जाधव आणि दरवर्षी काय होतंय पीओपीच्या मूर्त्या घेतात लोक, तर पीओपी मध्ये वर्क भेटतं आणि शाडू मध्ये भेटत नव्हतं. तर आपण काय केलंय की शाडू मातीमध्ये वर्क चालू केलंय आणि शाडू माती वर्क केल्यामुळे ते पूर्णपणे इको फ्रेंडली आणि जे फ्लॉवर्स लावले ना आपण ते सर्व इको फ्रेंडली आहेत. म्हणजे ते आर्टिफिशियल फ्लॉवर आहेत, त्याचा निचरा पण लवकर होतो आणि मातीची जी मूर्ती आहे तिचं पाणी पण लवकर होतं. म्हणजे एक म्हणायचं तर पूर्णपणे इको फ्रेंडली आपल्याकडे सर्व काही गणपती बाप्पा. नक्कीच. मग ह्याला रिस्पॉन्स कसा मिळतो? म्हणजे अगदी सगळं दरवर्षापेक्षा आहे ना यावेळेस शाडू मातीला रिस्पॉन्स एकदम बेस्ट आहे खरं तर. आणि हे डेकोरेशन असं क्रिएटिव्ह छान छान डेकोरेशन केलंय तुम्ही, इथे दिसतंय. म्हणजे सगळ्या मूर्ती आहेत ना खूप छोट्या छोट्या आहेत पण त्यांचं डेकोरेशन आहे ना खूप छान आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं ना तर अगदी मनात भरेल अशी मूर्ती आहे. ते तर आहेच, पण मी व्हायचं काय की जे शाडू माती आहे त्याच्यामध्ये ना वर्क भेटत नव्हतं आणि जी शाडू माती सिंपल मूर्ती तर कोणी घेतच नव्हतं, कस्टमर तिकडे आकर्षक होत नव्हतं, तर रिस्पॉन्स कमी होता. मग त्याच्यामुळे आम्ही शाडू मातीमध्ये वर्क चालू केलं आणि रिस्पॉन्स पण चांगला आहे. एकंदरीत काय म्हणजे प्राइस रेंज कशी आहे? एक 2,500 स्टार्टिंग आहे, 1-1.5 फुटाची मूर्ती आणि मॅक्झिमम त्याचा रेट आम्ही ठेवला एक 450 आसपास. म्हणजे एक सर्वसाधारण फॅमिली जी असेल ती पण घेऊ शकते मूर्ती. ओके. आणि सगळ्या शाडू मातीच्याच मूर्ती आहेत? सर्व शाडू माती मूर्ती माझ्याकडे. सगळ्या शाडू मातीच्यात म्हणजे अगदी इको फ्रेंडली जर का तुम्हाला सगळंच करायचं असेल ना तर नक्कीच बेस्ट आहे. अवघ्या काही तासांवर गणपती बाप्पांचं आगमन हे येऊन ठेपलं आहे. तुम्ही पहा इथे देखील खूप छान छान बाल गणेशांच्या देखील मूर्ती आहेत. खूप छान छान अशी कलाकुसर केलेली आहे. हे बघा किती छान छान वेगवेगळ्या प्रकारची फुलं म्हणा किंवा काय सगळं एकदम छान फिनिश टच जो आहे तो इथे दिसून येतोय. तर आपण ग्राहकांच्या आणि त्याचबरोबर जे विक्रेते आहेत त्यांच्या दोघांच्याही प्रतिक्रिया जाणून घेतल्या. अगदी संमिश्र प्रतिक्रिया आहेत. विक्रेत्यांना देखील ग्राहकांचा खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. काही ठिकाणी भाव हे कमी जास्त देखील केले जात आहेत. त्याचबरोबर आता जी आपण पाहिली जी डोंगरे वस्ती आहे ती अगदी गणेश उत्सव आहे त्यामुळे जे बाप्पा प्रेमी आहेत त्यांनी गजबजली आहे. पूर्णतः गर्दी दिसून येत आहे सगळीकडे. त्याचबरोबर मोठा उत्साह आनंद दिसतोय. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद जो दिसून येतोय कारण बाप्पा अवघ्या काही तासांमध्ये प्रत्येकाच्याच घरी आगमन होणार आहे बाप्पांचं. सो आम्ही देखील बाप्पाचं आगमन आमच्या ऑफिसमध्ये करणारच आहोत. परंतु तुम्ही तुमचा प्रतिसाद कसा आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि तुमच्या घरी देखील बाप्पांचं आगमन होणार असेल तर कशा पद्धतीने केलं, इको फ्रेंडली पर्यावरणपूरक केलं की आणखीन काही वेगळ्या पद्धतीने, ते देखील कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश पाविस्कर आणि रोहित पवारसह मी गायत्री घुगे बोडके, नाशिक.